4 महिन्यात 400 रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया. श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिकची मोठी कामगिरी. नाशिक शहर वैद्यकीय क्षेत्रात वेगाने झेप घेत असून अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानामुळे शहर आता सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी विश्वासार्ह केंद्र म्हणून उदयास येत आहे. श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक येथे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अजिंक्य देसले यांनी अवघ्या 4 महिन्यात 400 यशस्वी रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या यशामुळे नाशिकच्या आरोग्य क्षेत्रात नवा अध्याय लिहिला गेला असून रुग्णांना अत्याधुनिक उपचार आता स्थानिक पातळीवरच उपलब्ध होत आहेत. पूर्वी गुडघे व हिप सांधेरोपणासाठी रुग्णांना मुंबई किंवा पुण्याकडे जावे लागत होते. मात्र आता नाशिकमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांचा विश्वास वाढला आहे. रोबोटिक सर्जरीमुळे शस्त्रक्रियेत अधिक अचूकता मिळते, रक्तस्राव कमी होतो आणि रुग्णांना जलद बरे होण्यास मदत होते. त्यामुळे ही पद्धत सुरक्षित, प्रभावी आणि परवडणारी ठरत आहे. नाशिक बाहेरील रुग्णांसाठी साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिककडून कंप्लीट केअर सर्जरी पॅकेज सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत घरापासून हॉस्पिटलपर्यंत मोफत पिकअप व ड्रॉप, शस्त्रक्रियेपासून डिस्चार्जपर्यंत संपूर्ण व्यवस्थापन अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात, ज्यामुळे रुग्ण व नातेवाईकांची धावपळ कमी होते. हॉस्पिटलचे संचालक अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी सांगितले की हृदयरोगासह विविध आजारांवर येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने परवडणाऱ्या दरात उपचार दिले जात आहेत. 4 महिन्यात 400 रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण होणे ही रुग्णसेवेतील महत्त्वाची उपलब्धी असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान डॉक्टर अजिंक्य देसले यांनी स्पष्ट केले की वयोमानानुसार होणारी गुडघ्यांची झीज, संधिवात तसेच हिप सांध्यांच्या समस्यांवर रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट ही प्रभावी उपचार पद्धती ठरत आहे. एकूणच आधुनिक सुविधा, अनुभवी डॉक्टर आणि रुग्ण केंद्रित सेवा यामुळे नाशिक शहर आरोग्य सेवेच्या नकाशावर वेगाने पुढे येत असून भविष्यात मेडिकल डेस्टिनेशन म्हणून ओळख निर्माण करण्याची क्षमता दाखवत आहे. खूप चांगला अनुभव होता हा. तसं बघितलं तर आत्तापर्यंत साईबाबा हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रामध्ये एक हार्ट इन्स्टिट्यूट म्हणून प्रसिद्ध होतं, की इथे हृदयावरच्या आजारांचा उपचार किंवा इलाज केला जातो म्हणून. नवीन वास्तूत स्थलांतर केल्यानंतर आपण हृदयाव्यतिरिक्त इतर आजारांवरही उपचार सुरू केले आणि त्यासाठी आपल्याला अनेक विशेषज्ञांची, जसं डॉक्टर अजिंक्य देसले आहेत जे सांधेरोपण तज्ज्ञ आहेत किंवा अस्थिरोग तज्ज्ञ आहेत, त्यांच्याबरोबरच इतरही अनेक विशेषज्ञांची आपल्याला साथ मिळाली आणि त्यामुळे आपण हृदयरोगाव्यतिरिक्त इतरही आजारांचे उपचार येथे अतिशय चांगल्या पद्धतीने कमी दरात शक्य असेल तिथे योजनेमध्ये विमा सुविधा असलेल्या रुग्णांसाठी उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि 4 महिन्यात 400 रोबोटिक सर्जरी होणं हा कुठल्याही हॉस्पिटलसाठी खूप गौरवास्पद, अभिमानास्पद टप्पा आहे आणि तो आपण या सर्वांच्या मदतीने गाठू शकलो हे खूप चांगलं वाटतं. अनेक रुग्णांच्या आयुष्यामध्ये आपण काही बदल घडवून आणू शकतोय, चांगले बदल घडवून आणू शकतोय, याचाही खूप आनंद होतोय. या सर्व शस्त्रक्रियांमध्ये यशाचे प्रमाण किती राहिले सर, काय सांगा? रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये जवळपास 100% यश असतं. कारण जसं आता डॉक्टर देसलेंनी सांगितलं की तिथे मांडीचा स्नायू कापला जात नाही, छेद छोटा असतो आणि आत स्नायूंना इजा कमी झाल्यामुळे तिथे जीवाणू संसर्ग किंवा इन्फेक्शनची शक्यता सुद्धा कमी होते. त्यामुळे याच्यात सक्सेस रेट जवळपास 100% असतो, जो पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये त्याच्यापेक्षा कमी असतो. जाता जाता रुग्णांना आणि नाशिककरांना काय संदेश द्या? मी नाशिककरांना आणि उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की स्वतःला निरोगी ठेवा. त्यासाठी नियमित व्यायाम करा, वेळेवर आहार घ्या, पथ्य पाळा, व्यसनांपासून दूर राहा आणि हे जर आपण केलं तर नक्कीच एक दीर्घ आयुष्य आपण जगू शकाल आणि डॉक्टरांकडे जाण्याची शक्यता कमी होईल, उपचार घेण्याची गरज कमी होईल. त्यामुळे नियमित व्यायाम करा आणि आहारावर नियंत्रण ठेवा. पेशंट एक डॉक्टर म्हणून आम्ही जेव्हा पेशंटची ट्रीटमेंट करतो तेव्हा आम्ही किती ऑपरेशन करतो किंवा काय ह्याच्यापेक्षा जेव्हा आमचा पेशंट बरा होतो, तो मोकळेपणे चालतो, तो आनंदी असतो, हाच आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असतो.
त्याच्यामुळे एक 400 लोकांच्या आयुष्यात आम्ही काहीतरी एक बदल घडवू शकलो, त्यांना एक इंडिपेंडंट स्वावलंबी आयुष्यासाठी आम्ही आमच्या बाजूने काही योगदान देऊ शकलो, याच्याबद्दल खूप आनंद वाटतो. रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय आणि पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा कशी वेगळी आहे, काय सांगा? याच्यात अगदी छोटं एक उदाहरण आहे. एखाद्या गावाला जाताना, आपण प्रवास करताना आपल्याला एखादा रस्ता ब्लॉक असेल, आपल्याला आधी माहिती नसतं, आपण रेग्युलरली माहिती आहे त्या रस्त्याने जर जात असू तर जायला वेळ लागेल, खड्डे लागतील, टोल लागेल किंवा जाताना त्रास होईल. पण आपण जर GPS चा वापर केला तर ह्याच्यात आपल्याला लक्षात येतं की कुठल्या रस्त्यात खड्डे कमी आहेत, कुठल्या रस्त्यात टोल कमी आहे, कुठे ट्रॅफिकमुळे काही कंजेशन आहे का. तसंच पारंपरिक ऑपरेशनपेक्षा आपण जेव्हा रोबोटिक सांधेरोपण करतो ह्याच्यात फायदा असा आहे की हे सगळे प्रॉब्लेम्स कम्प्युटर त्याच्या अल्गोरिदममध्ये टाकून आपल्याला सांगतो की तुम्ही हाच एक उत्तम पर्याय निवडला पाहिजे. कुठल्या प्रकारांच्या आजारांसाठी आपण रोबोटिक सर्जरी जास्त उपयोगी ठरते, काय सांगा? गुडघ्यांच्या वयोमानानुसार होणारी झीज किंवा संधिवाताने होणारी गुडघ्याची झीज यासाठी रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट ही सर्जरी खूप उपयुक्त आहे. याबरोबर खुब्याच्या सांधेरोपणासाठी सुद्धा या शस्त्रक्रियेचा आपण वापर करू शकतो. रुग्णांच्या सुरक्षतेसाठी कोणती विशेष काळजी या ठिकाणी आपल्या ठिकाणी घेतली जाते, काय सांगा? रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी मुळात रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटमुळे तुमच्या मांडीचा स्नायू न कट करता अगदी छोट्याशा चिरेतून हे ऑपरेशन आपण करतो. याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये पेशंटला कमीत कमी दिवस राहायला लागतं आणि पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. ऑपरेशनच्या दरम्यानचा रक्तस्राव कमीत कमी होतो आणि त्यामुळे पेशंट लवकर आपल्या दैनंदिन आयुष्याला सुरुवात करू शकतो. त्यामुळे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट नंतर पेशंटला हॉस्पिटल स्टे कमी, वेदना कमी आणि पटकन रिकव्हरी, अशा गोष्टीमुळे पेशंटची सुरक्षिततेत खूप भर पडते. ही सर्जरी करताना कोणत्या प्रकारची उपकरणे किंवा सिस्टीम वापरली जाते, काय सांगा? यासाठी रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटसाठी रोबोटिक्स आणि रोबोट हा यूज केला जातो. मुळात सर्जिकल रोबोट हा तुमच्या गुडघ्याचं एक 3D मॅपिंग करण्यासाठी वापरण्यात येणारं एक यंत्र आहे. त्याच्यामध्ये कम्प्युटरद्वारे एक 3D मॅपिंग झाल्यानंतर कम्प्युटर आपल्याला सांगतं की कुठल्या साईजचा सांधा कुठल्या दिशेने कसा बसवला की पेशंटला योग्य रिझल्ट्स मिळतील. यासाठी आम्ही नॅव्हिओ नावाचा सर्जिकल रोबोट यूज करतो.